यंदाची महाशिवरात्री हो. कोणत्या शुभमुहूर्तामध्ये साजरी करायची आहे? आणि जसं निशितकाल मुहूर्त वगैरे असतं, हो. तर हे शुभमुहूर्त तुम्ही सांगू शकाल तर उत्तम. महाशिवरात्र, आता शिवरात्र जी आहे ना ती दर महिन्याला येते. दर महिन्यातल्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र असं म्हणतात. माघ महिन्यातली ही जी तिथी आहे, आता इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे ही तारीख दरवर्षी आपल्याला वेगवेगळी बदललेली दिसणारच आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे माघ महिन्यात जेव्हा गणेशाचा जन्म होतो, तेव्हा त्या गणेश जयंतीच्या त्या माघ महिन्यातली कृष्ण पक्षातली जी चतुर्दशी असते ती दरवर्षी आपण महाशिवरात्र म्हणून साजरी करतो. की त्या महिन्यामध्ये माघ महिना जो आहे तो सृष्टीच्या नवनिर्मितीचा काळ आहे. गणेशाचा जन्म झालेला आहे. नुकताच चातुर्मास संपलेला आहे. चातुर्मासाचंही महत्व आणि त्याच्यातही महादेवांचं महत्व असं आहे की आषाढी आणि कार्तिकी, आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास सुरू झाला की आपले विष्णुदेव जे आहेत ते योगनिद्रेत जातात. योगनिद्रेत जातात म्हणजे योग साधनेत जातात आणि मग त्या काळामध्ये सृष्टीचा पूर्ण कारभार जो आहे तो महादेवांकडे देतात. म्हणजे आपल्या आजच्या कॉर्पोरेट भाषेत सांगायचं झालं तर सगळं ऑपरेशन्स डिपार्टमेंट जे आहे ते विष्णुदेव देतात आपल्या महादेवांकडे. आणि मग हे सगळं ऑपरेशन्स डिपार्टमेंट सांभाळून झालं, आषाढीपासून कार्तिकी पर्यंत झालं, मग वैकुंठ चतुर्दशीला विष्णू पुन्हा बॅक टू सीट येतात. ते त्यांचा कारभार पुन्हा हातात घेतात आणि मग शंकर महादेव जे आहेत ते कैलास पर्वतावर पुन्हा आपली साधना करायला निघून जातात. पण त्यांचा विसर पडू नये, ते विस्मृतीत जाऊ नये, आपल्याकडून पुन्हा महादेवांची उपासना व्हावी याच्यासाठी महाशिवरात्र आपण साजरी करायची. मुहूर्ताच्या बाबतीत म्हणाल तर उपवास सगळेच जण करतात. उपवासाच्या बाबतीत पण मला एक मुद्दा सांगायला आवडेलच. पण दिवसभर उपवास करा किंवा नका करू, रात्रीच्या उपासनेचं महत्व आहे म्हणून त्याला म्हणतात महाशिवरात्र. आणि निशित काल म्हणजे मध्यरात्रीचा एक साधारण 12-12:30 ही जी वेळ आहे, रात्रीचे 4 प्रहर पडतात. तर मग संपूर्ण महाशिवरात्रीच्या रात्री च्या काळामध्ये आपण महादेवांचा अभिषेक करायचा असतो. प्रत्येक प्रहरात एक अभिषेक म्हणजे दूध, दही, तूप आणि मध, गंगाजल असं अर्पण करून रात्रभर महाशिवरात्रीच्या या शुभमुहूर्तावर निशित काल ज्याला म्हणतात की महादेवांचा अभिषेक करायचा. आणि हे सगळं करत असताना जो उपवासाचा जो भाग आहे तो तुमच्या तुमच्या प्रकृतीनुसार झेपला तर अतिशय आनंदाने आवडीने करा. पण जर झेपत नसेल तर मात्र त्याच्यावरती काहीतरी पर्याय शोधा. नाहीतर काय होतं की उपवास असला की एकतर आपण दिवसभर अरे उपास आहे उपास आहे उपास आहे, आणि जो मेन उपासनेचा काळ सुरू होतो महाशिवरात्र, जेव्हा अख्खी रात्र जागायची असते, त्या रात्री शिवतत्व जागृत आहे असतं असं आपल्या शास्त्रात सांगितले, तेव्हा मात्र आपली ऊर्जा कमी होते, आपली शक्ती कमी होते. म्हणजे पूर्ण दिवसभर तो उपासना कराच, पण मुहूर्ताचा जो छान अगदी काळ आहे की तुम्ही आनंदाने, म्हणजे बघा की असं समजा की आता शिवतत्व म्हणजे महादेव आत्ता आपल्या बाजूला आलेले आहेत, आपल्या बाजूला बसलेले आहेत. आणि जसा खूप दिवसाने आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा आपण किती छान आदरातिथ्य करतो, तसं समजायचं की देव महादेव आपल्या बाजूला आलेले आहेत. आणि मग जी आरती, जी स्तोत्र येत आहेत, जो तुम्हाला नामगजर करायचा आहे, जो नैवेद्य दाखवायचा आहे, तो दाखवत त्याची छान रात्र तुम्ही साजरी करा. ओके. तर महाशिवरात्रीला जसं आता तुम्ही सांगितलं की 4 प्रहर असतात. हो. तर या 4 प्रहरामध्ये कशी पूजा करायची? नाही, जसं दिवसभराचा कार्यकाल झाला आणि मग एरवी ज्या वेळेला मंदिरं बंद होऊन म्हणजे निद्रा काळ जेव्हा सुरू होतो महाशिवरात्रीमध्ये, तेव्हाच पूजेचा काळ सुरू होतो. आता आपण जगामध्ये जिथे वेगवेगळ्या ठिकाणी राहतोय, तुमच्या बाजूच्या मंदिरांचे जे काही नियम आहेत, काही ठिकाणी छान अगदी रात्रभर साजरी केली जाते महाशिवरात्र. पण नसेल केली जात तरी तुम्ही तुमच्या घरी ही उपासना करूच शकता की जेव्हा हा निद्रा काल एरवी जो सुरू असतो तेव्हाच तुम्ही रात्री हे रात्रीचे 4 भाग तुम्ही तुमच्या शक्तीने करा. अगदी तो वेळ काळ किंवा ते मुहूर्त तुम्हाला नाही गाठता आले तर या गोष्टी लक्षात ठेवा. दूध, दही, तूप आणि सगळ्यात शेवटी मध आणि गंगाजल याच्याने अभिषेक करायचा. आपले महादेव जे आहेत ना ते एकच असे देव आहेत की फक्त पाण्याने प्रसन्न होतात. म्हणजे बघा, तुम्ही कुठेही राहत असाल, महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर पिंडीवर अभिषेक करताना बाजूला जल ठेवलेलंच असतं, जलाने अभिषेक केला जातो. महादेव म्हणत नाहीत मला मोदकच ठेव, मला पुरणपोळीच ठेव किंवा मला पंचपक्वान्नाचंच ताट वाढ. फक्त पाण्याने प्रसन्न होणारा, थंड होणारा, शांत राहणारा असा देव म्हणजे महादेव.
त्यामुळे या सगळ्या अभिषेकाची जी सांगता आहे ती सगळ्यात छोटी गंगाजलाने, आणि गंगाजलही नसेल तरी आपल्या घरी जे जल आहे, आपल्या घरी जे पाणी आहे त्याच्याने अभिषेक करून आपल्या पूजेची आपण सांगता करायची. छान. जसं अभिषेक तर आहेच, हं. पण स्पेशली महादेवांना बेलपत्र आणि धोत्रा वाहतात. हो. तर यामागे काय रहस्य आहे का? रहस्य नाही, म्हणजे बघा आपला जो धर्म आहे ना, या धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण देवपूजेमध्ये वापरतो त्या सगळ्या निसर्गातूनच आलेल्या आहेत. हं. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आपल्या निसर्गात नाही आहेत, किंवा आपल्याला ती घरी तयार करायला लागते. फळ फूल हे सगळ्या निसर्गातल्याच आलेल्या वस्तू आहेत. बेलपत्र जे आपण शंकराला वाहतो ते मुळात औषधी गुण असलेलं आहे. अनेक आजारांवर म्हणजे मधुमेहावरती फार उपयोगी असणारं हे बेलपत्र आहे. तर ते आपण देवाला वाहतो. कशासाठी? त्याचं प्रतीक हे आहे की देवा मला कायम निरोगी ठेव, मला कायम सुदृढ ठेव. त्याच्यासाठी आपण बेलपत्र वाहतो. फुलं वाहताना आपण शुभ्र रंगाची फुलं महादेवांना वाहतो. त्याच्यानंतर धोत्रा आपण वाहतो. ते कशाचं प्रतीक आहे की सगळ्यामध्ये असूनही सगळ्यापासून निर्लेप असण्याचं असं प्रतीक, म्हणजे हे धोत्रा ही वनस्पती वाहून आपण देवाला अर्पण करतो. बरोबर. महाशिवरात्रीचं जसं तुम्ही सांगितलं की जागरण करणं आवश्यक हो. आहे. तर आता ज्यांना जागरण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी काय सांगाल? आणि किंवा ज्यांना जागरणं करायची आहेत, हो. तर नुसतं मोबाईलवर रील बघून जागरण करणं हो. असं होऊ शकतं का? की त्यावेळेत साधना करणं किंवा मंत्रजप, स्तोत्रजप करावेत? याबद्दल काही? आपल्याकडे लहान असल्यापासून आपण आरत्या आपल्या सगळ्या हिंदू घरांमध्ये तर प्रचलित आहेत. तर आरती तर तुम्ही कराच, त्याचबरोबर ओम नमः शिवाय, नमः शिवायचा जप करा. आणि याखेरीज आपल्याकडे महादेवांची, शिवाची अनेक स्तोत्र आहेत. शिवतांडव स्तोत्र की ज्याच्यामध्ये तांडव नृत्याचं वर्णन केलेलं आहे. शिवकवच आहे, शिवपंचाक्षर स्तोत्र, दारिद्र्य दहन शिवस्तोत्र आहे. त्याशिवाय आपण ज्या आता अवतारांचा उल्लेख केला की कालभैरव, मग कालभैरवांचं कालभैरव अष्टक आहे. मल्हारी मार्तंडाचं मल्हारी मार्तंड कवच आणि मल्हारी मार्तंड स्तोत्र हे आहे. आणि तुम्ही असं म्हणालात की मॅडम आम्हाला काही स्तोत्र येत नाही किंवा आम्हाला संस्कृतही येत नाही, तर ज्याप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम आहे त्याप्रमाणे शिवसहस्रनाम आहे, म्हणजे शंकराची 1000 नावं. तर ही 1000 नामावली घेऊन तुम्ही तुमची उपासना करू शकता. आणि जर तुमच्या तब्येतीप्रमाणे किंवा तुमच्या कामाच्या धावपळी जर का तुम्हाला रात्री जागरण करणं शक्य नसेल तर दिवसा ही सगळी उपासना करा, पण करा हे मात्र नक्की. आणि जर दिवसभरात नाही जमलं आणि जर तुम्ही ठरवलं की नाही ही महाशिवरात्र मात्र माझ्या आयुष्यातली खास अशी मी करणार आहे, तर सगळी कामं आटपली की छान सगळ्यांना घरातल्यांना जे काही त्यांच्या नियमाप्रमाणे किंवा त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांना जर तुमच्या या उपासनेत सहभागी होता येत असेल तर आनंदाने सहभागी करून घ्या. पण जर त्यांना सहभागी होता येत नसेल तर तुम्ही आणि देव, मला असं वाटतं तुमच्या दोघांची टीम पुष्कळ आहे की ती छान शिवसहस्र नामावली घेऊन बसायची, बेलपत्र घेऊन या आणि तुमच्याच घरातल्या देवाला ह्याचं अर्पण करा. असं असेल की आता माझ्या घरी जर शिवपिंड नाहीये किंवा काहीच नाही, तर सुपारी घ्यायची. सुपारी हे देव असण्याचंच प्रतीक आहे. सुपारी आपल्या देवघरात असतेच, ती ठेवायची आणि मग त्याच्यावरती ही शंकराची 1000 नावं घेत घेत आपण बेलपत्र अर्पण करा. ओके. खूपच सुंदर आणि साधा सोपा अगदी घरच्या घरी करता येईल असा उपाय आहे हा. आणि याही व्यतिरिक्त जेव्हा आपण उपवास करतो, हो. तो उपवास आणि उपासना यामध्ये फरक आहे. हो. ते सुद्धा समजावून सांगा. आणि महाशिवरात्रीला जेव्हा उपवास केला जातो तर त्यावेळी कोणते पदार्थ खायचे? जसं की साबुदाणा खाऊन सुद्धा उपवास केला जातो. तर काय खावं, काय टाळावं? खरं तर उपवास म्हणजे आपण देवाच्या जास्तीत जास्त मनाने किती जवळ जातो हा महत्वाचा मुद्दा असणारा काळ आहे. पण आता उपवास म्हटलं ना की आपल्याला आदल्या दिवशीपासून देवाचे विचार येत नाहीत किंवा ते सणाचा पण विचार येत नाही. आपल्याला आदल्या दिवशीच मनात विचार असतो की अरे उद्या उपवास आहे, उद्या उपवास आहे, उद्या उपवास आहे. सकाळी उठल्यानंतर, एरवी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दिवसभरातली सगळी कामं आठवतील, पण उपवासाच्या दिवशी सकाळी उठलात की पहिला विचार डोक्यात येतो, अरे माझा उपवास आहे. त्यामुळे उपवास जर तुम्हाला झेपत असेल तर करा. आता कुठला आहार घेऊ शकतो? तर प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर त्यांनी जो आहार घेतला तर तो आहार म्हणजे कंदमुळं, फळं
याचा आहार आपण महाशिवरात्रीच्या दिवशी, खरं तर महाशिवरात्रीचे उपवास किंवा इतर जे आपले धार्मिक जे काही आषाढी, कार्तिकी या दिवशी तर कुठलंही अन्न ग्रहण न करता आपण ते उपवास करावेत असं अपेक्षित असतं. कारण त्या दिवशी आपल्या शरीरातली ही जी सगळी यंत्रणा आहे, या यंत्रणेला आराम पडतो, की पूर्ण शरीर त्या दिवशी शुद्ध होतं. तुमचं कुठलंही अन्न, पाणी हे पोटात न गेल्यामुळे शरीर शुद्धीकरण होतं, मन स्वच्छ होतं, मन शांत राहतं. पित्त, वात, कफ या ज्या प्रवृत्ती आहेत या नियंत्रित राहतात. पण आपली धावपळ आहे आणि नाही झेपत. मग अशा काळात जर का उपवास करायचा असेल तर फळावळ खाणं हेच जास्त उपयोगाचं आहे. कारण त्याच्यातनं कुठलेच आपल्याला नकारात्मक दोष काहीच येत नाही. त्यामुळे दूध आणि फळावर. आता हे जे आपण बघतो हे सगळे आपण निर्माण केलेले पदार्थ आहेत. म्हणजे साबुदाणा असेल किंवा आता तर वेगवेगळे पदार्थ मिळतात. म्हणजे उपवासाची मिसळपासून उपवासाचे वडेपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात. पण या अर्थातच उपवास या संकल्पनेशी निगडीत नाही आहेत. तर जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल, जेवढं तुम्ही निसर्ग तुमच्यात आत्मसात कराल, तेवढा उपवास तुमच्यासाठी सिद्ध होईल. पण अर्थातच जसं मी आधी म्हटलं तसं, की उपवास करताय पण जर सरतेशेवटी दिवस सरताना तुमची शक्ती कमी होत असेल, तुमची चिडचिड होत असेल, तुमची तब्येत बिघडली, तर ते महादेवांना आवडेल का? नाही, नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे तुमची प्रकृती कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. पण देवाला मात्र विसरायचं नाही. मनातल्या मनात नामस्मरण मात्र दिवसभर सुरू ठेवायचं. जसं आता उपवासाचा विषय निघाला तर आपण दिवसा पण उपवास करतो हो, आणि महाशिवरात्रीला हो, रात्री पण उपवास हो. असतो. दुसऱ्या दिवशी सोडतो. उपवास सोडतो. तर अशा वेळी आपण देवाला नैवेद्य काय दाखवावा? कुठल्याही म्हणजे महाशिवरात्रच नाही पण वर्षभरात जे कुठले आपले उपवास असतात ते उपवास सोडताना देवाला सात्विक अन्नाचाच नैवेद्य दाखवला जातो. सात्विक अन्न म्हणजे ज्याच्यामध्ये कांदा, लसूण इत्यादी तामसी पदार्थ नाही आहेत. कारण तुम्ही वैज्ञानिक दृष्ट्या जरी विचार केलात तरी आदल्या दिवस, आदली रात्र मी काहीच खाल्लेलं नाहीये. माझ्या शरीराला, माझ्या पचन संस्थेला आराम पडलेला आहे. मग अशा आराम पडल्यानंतर मी जे अन्न माझ्या पोटात ग्रहण करते ते पचवायला त्रास पडतो. कारण ते मशीन आहे ना, हे जे आपलं शरीर आहे ते देवाने वन टाइम दिलेलं मशीन आहे. हे तुम्ही कुठलीच गोष्ट रिप्लेस जास्त काळासाठी करू नाही शकत. त्यामुळे ते जे मशीन आहे ते एक दिवस शांत राहिलेलं असतं. मग पुन्हा त्याच्यामध्ये वंगण पडल्यानंतर ते सुरू राहण्यासाठी जितका सात्विक आहार घेता येईल तितका सात्विक आहार घेऊन आपण उपवास सोडायचा. त्यामुळे त्यातले फार काही अजूनही खूप नियम आहेत. पण ते नाही पाळता आले तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तामसी मसाले, पदार्थ, कांदा, लसूण विरहित नैवेद्य कायम देवाला दाखवावा.